नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 19 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना मंजूर केली आहे? ए. पीएम मित्र योजना, बी. पीएम सूर्योदय योजना, सी. पीएम हस्त योजना, डी. पीएम ई ड्राइव्ह। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. पीएम ई ड्राइव्ह। या योजनेविषयी इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा अवलंब आणि निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम इलेक्ट्रिक ड्राइव्ह रिव्होल्यूशन इन इनोव्हेटिव्ह व्हेइकल एन्हान्समेंट पीएम ई ड्राइव्ह योजनेला मंजुरी दिली आहे। ही योजना ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देईल, ज्यामुळे प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल आणि देशातील उत्पन्नालाही चालना मिळेल। पुढील प्रश्न, ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्समध्ये अलीकडे कोणता देश टियर 1 वर पोहोचला आहे? ए. अमेरिका, बी. भारत, सी. सिंगापूर, डी. नायजेरिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. भारत। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने ऑपरेशन येमेन सुरू केले आहे? ए. इस्रायल, बी. सौदी अरेबिया, सी. अमेरिका, डी. भारत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. इस्रायल। हौथींनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलने ऑपरेशन येमेन सुरू केले। इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी यापूर्वीच हौथींना क्षेपणास्त्र हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असे म्हटले आहे। या प्रश्नात इस्रायल देशाचा उल्लेख झाला आहे। तर आपण इस्रायलविषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। इस्रायलची राजधानी आहे जेरुसलेम। चलन वापरले जाते इस्रायली शेकेल। अध्यक्ष आहेत आयझॅक हर्झग। प्रधानमंत्री आहेत बेंजामिन नेतन्याहू। पुढील प्रश्न, अलीकडेच यूएसने कोणत्या देशाच्या सरकारी मीडियावर आरटी बंदी घातली आहे? ए. चीन, बी. रशिया, सी. भारत, डी. इस्रायल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. रशिया। पुढील प्रश्न, दूरदर्शनने नुकताच आपला 65वा वर्धापन दिन कधी साजरा केला? ए. 12 सप्टेंबर, बी. 13 सप्टेंबर, सी. 14 सप्टेंबर, डी. 15 सप्टेंबर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. 15 सप्टेंबर। या प्रश्नासंबंधी इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। देशात दूरदर्शन प्रसारणाची सुरुवात 15 सप्टेंबर 1959 रोजी दूरदर्शनने केली। पहिल्या प्रसारणाचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले। 1975 पर्यंत दूरदर्शन हे आकाशवाणीचा एक भाग होते। 1982 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान दूरदर्शनने रंगीत प्रसारण सुरू केले। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने ऑपरेशन सद्भाव सुरू केले आहे? ए. श्रीलंका, बी. नेपाळ, सी. भूटान, डी. भारत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. भारत। टायफून यागीने प्रभावित देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सद्भाव सुरू केले। ऑपरेशन सद्भाव अंतर्गत भारताने नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या उत्तर व्हिएतनाममधील प्रभावित समुदायांना मदत देण्यासाठी व्हिएतनाम सरकारला मदत केली आहे। पुढील प्रश्न, अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे? ए. हरियाणा, बी. पंजाब, सी. दिल्ली, डी. हिमाचल प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. दिल्ली। पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? ए. हेमंत पाटील, बी. जयप्रकाश दांडेगावकर, सी. भरत गोगावले, डी. संजय शिरसाट। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. हेमंत पाटील। पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. आनंदराव अडसूळ, बी. हेमंत पाटील, सी. राजू वाघमारे, डी. प्रकाश सुर्वे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. आनंदराव अडसूळ। पुढील प्रश्न, रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रोचे नाव बदलून कोणते नाव दिले आहे? ए. हिंदुस्तान रॅपिड रेल्वे, बी. भारत रॅपिड रेल्वे, सी. नमो भारत रॅपिड रेल्वे, डी. हिंद रॅपिड रेल्वे।
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी नमो भारत रॅपिड रेल्वे। भारतातील पहिल्या वंदे मेट्रो ट्रेनच्या अनावरण नमो भारत रॅपिड रेल्वे असे करण्यात आले आहे। रेल्वे मंत्रालयाने 16 सप्टेंबर रोजी उद्घाटनापूर्वी भुज ते अहमदाबाद दरम्यान सुरू करण्यात आली आहे। पुढील प्रश्न, उत्तर भारतातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून कोणते शहर उदयास आलेले आहे? ए वाराणसी, बी अयोध्या, सी गोरखपूर, डी लखनऊ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी अयोध्या। रामनगरी अयोध्याने वाराणसीला मागे टाकून उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन आकर्षण बनले आहे। या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात 11 कोटी देशी विदेशी पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली, तर 4.61 कोटी पर्यटकांनी वाराणसीला भेट दिली। राज्याच्या पर्यटन विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या 6 महिन्यात सुमारे 33 कोटी पर्यटकांनी उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणांना भेटी दिली आहेत। मित्रांनो, या प्रश्नात उत्तर प्रदेश राज्याचा उल्लेख झालेला आहे, तर आपण उत्तर प्रदेश राज्याविषयी महत्त्वाचे इतर मुद्दे जाणून घेऊ। उत्तर प्रदेश राज्याची स्थापना ही 26 जानेवारी 1950 मध्ये झाली। राजधानी आहे लखनऊ। राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल। मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ। उपमुख्यमंत्री आहेत केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक। विधानसभा सदस्य संख्या आहे 403। लोकसभा सदस्य संख्या आहे 80। राज्यसभा सदस्य संख्या आहे 31। शेवटचा प्रश्न आहे, तिरुणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ए केरळ, बी कर्नाटक, सी तामिळनाडू, डी आंध्र प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए केरळ। या प्रश्नात केरळचा उल्लेख झाला आहे, तर आपण केरळ राज्याविषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। केरळची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956ला झाली। राजधानी आहे तिरुवनंतपुरम येथे। मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन। राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान। विधानसभा सदस्य संख्या आहे 140। लोकसभा सदस्य संख्या आहे 20। राज्यसभा सदस्य संख्या आहे 9। मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले। आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल, त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील। असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा। तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीके हितेश या यूट्यूब चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद।